आता मला सांगा तुम्हीच आज पाहत आहे अमरावतीमध्ये, की समजा भाजप नाही तर मग कोणता पक्ष? अच्छा. आता बाकीचे जे पक्ष आहेत, त्यांच्याकडे समजा तुम्ही उमेदवारी घेतली, तर तुम्ही ॲज अन इंडिपेंडंट कॅन्डिडेट तुम्ही कंटेस्ट कराल. बरोबर. कोणाचं बेसच नाही आहे इथे. बेस थोडंफार काँग्रेसचं होतं, ती इरोड होत चाललेलं आहे. काँग्रेस इज स्लोली इरोडिंग, इट इज बरोबर. फिनिशिंग. बट देन काँग्रेस हॅज अ बेस. काँग्रेसला काही ना काही बेस आहे. बाकीच्या पक्षांना काय बेस आहे तुम्ही सांगा मला. तुमच्या स्वतःच्या लक्षात आलं असेल की यांचे कॅन्डिडेट्स म्हणजे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स म्हणून निवडणूक लढतील. दे हॅव टू स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा आहे. तसंच आता मला कळत नाही की ज्यांना आम्ही निवडून दिलं, हा. आमच्यापुढे जे आमदार झाले, आज त्यांचं चालू आहे करणं, पण ठीक आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, ते महत्त्वाकांक्षी लोक आहेत आणि त्यांनी त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. बरोबर. प्रत्येकाला अधिकार आहे की ते आपलं वर्चस्व वाढवायला, आपला पक्ष मोठा करायला त्यांचा अधिकार आहे. ते करत आहेत, ते प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.